खालच्या साईडने असा क्रॉस फिरतोय, इकडून फॅन फिरतोय. इकडच्या साईडला बघा, इकडं खाली असतात ना, इकडून भात येतं, इकडून हवा येते. मगाशी इथून आवाज येत होता, तो आपण इथं मध्ये वायसर वगैरे टाकून क्लिअर केलंय आता इकडच्या साईडला. आणि इथून भात पडतो ना, इथून आपल्याला इथं होल दिसतोय ना, ते पण थोडंसं आपल्याला फिट करावं लागलं, नाही तर इथून सर्व भात पडून जाईल. वरच्या साईडनी पाणी येतंय आणि हे इकडं दूर राहिले पडदे अजून तरी खड्ड्यात. मॉर्निंग मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्याला उपनेरांची सेटिंग पूर्णपणे करायची आहे. भाताचा सीझन जवळ आलेला आहे, तर सगळे आम्ही 3 उपनेर आहेत ना आपल्याकडं, एक मामाचं 2 आपले आहेत. तर सगळ्याची सेटिंग करायची आहे. तर मी, रोशन, काका, मामा, दादा सर्व आहेत. तर चला आता सेटिंग करूया. चाळणी वगैरे बदलायची आपल्याला, तर बदलूया. तर आपण हे डाबर आता खोललेलं आहे इकडच्या साईडला, कारण याची उंची थोडी मोठी आहे आणि हे खाली डाबर होतं, तर आपल्याला वरती करायचं आहे. आणि हा जो इथं गिअर असतो ना, तो आपल्याला क्रॉस लावून इथं कनेक्ट करावा लागतो याला. तर आता आपल्याला ते जॉईन करायचं आहे. तर आपलं डाबर खोलून उलटं गेलं आहे, कारण त्याची हाईट आपल्याला थोडी वाढवावं लागेल, तेव्हा ते आपले जो डाबर आहे ना, आपला खाली जो आपला याचा गिअर आहे ना, तो याला कनेक्ट करता येईल. बघा इकडच्या साईडला. मंडळी, आता हा जो क्रॉस आहे ना, हा बघा इथं दिलेला आहे, तो ट्रॅक्टरला आणि या उपनेरला जॉईन करायचा असतोय. तर मग आता तो खोलतोय आम्ही आणि जोडतोय तिथं. आपण इथून फॅन फिरवला, पण त्याच्यातून आवाज येत होता, म्हणून तो फॅन परत आपल्याला खोलायचा आहे. नक्की आवाज कुठून येतोय, तर दादा आणि काका खोलत होते. तर खोलून बघूया चला, प्रॉब्लेम नेमकी काय आहे तो. तर आपण खोलून बघितलेलं आहे प्रॉब्लेम नेमकी काय आहे. तो पत्रा आहे ना, त्याच्यात तिथला नट जरा एक्स्ट्रा होता, तो मग आम्ही नट खोलला आणि थोडासा कमी उंचीचा नट लावला, त्याच्यामुळे आता काय आवाज येणार नाही परत. तर चला आता परत फिट करून देऊया आपण हे. तर चला आता परत आपण ट्रॅक्टर चालू करून बघूया प्रॉब्लेम आहे का संपलेला आहे पूर्णपणे. तर चला आता बघूया नेमकी काय आहे ते. नाहीत ना आता. तर मंडळी, आता पूर्णपणे प्रॉब्लेम बरा झालेला आहे. तोच प्रॉब्लेम होता का पत्राला नट लागत होता. तर चला आता नेक्स्ट आपण सेटिंग करूया. मगाशी इथून आवाज येत होता, तो आपण इथं मध्ये वायसर वगैरे टाकून क्लिअर केलं आहे आता इकडच्या साईडला. आणि इथून भात पडतो ना, इथून आपल्याला इथं होल दिसतोय ना, ते पण थोडंसं आपल्याला फिट करावं लागलं, नाही तर इथून सर्व भात पडून जाईल. आणि मेन म्हणजे आता आपल्याला चाळणी चेंज करायची आहे. ही वेगळी चाळणी आहे, आपल्याला भाताची स्पेशल टाकायची. तर ही चाळणी दिसते ना, पूर्ण खोलायची आहे, आपल्याला बाहेर काढायची, दुसरे टाकायचे. तर अभी चाळणी खोलेंगे, चलो. एका साईडचे आपण इथले नट खोलून झालेले तिकडे. ही बघा, ही पट्टी खोलली आहे आणि नट ठेवले आम्ही याच्यामध्ये. तर इकडून मागून खेचता येणार नाही चाळणी, इकडून पण खेचता येणार नाही, कारण हा अँगल येतोय. तर बघूया तिकडच्या साईडनी कशी खोलायची ती. कशी रे? हां, मग तेच आता हे नट खोलावं लागतील आपल्याला, हे पण आणि हे सुद्धा. तर खूप प्रयत्नानंतर आपल्याला आता यश येणार आहे. एक साईडची चाळणी खोलून झाली आहे, तर थोडासा तो चाळणीचा तुकडा आहे ना, थोडासा आपल्याला वाकवा लागणार आहे. तर आता काढलेली चाळणी आणि आता आपल्याला दुसरी चाळणी बनवायची आहे. तर चला, हे बघा, आपण ही चाळणी काढलेली ती आणि आपल्याला ही दुसरी बसवायची. तर आता ती परत बसवून देऊया. ह्याचे थोडे ना होल मोठे होते, दिसायला सारखीच आहे, पण होल मोठे आहे, याचे बारीक आहे, कारण ती गव्हाची होती आणि ही आहे भाताची चाळणी. आता दिली बसून अशी पद्धतीने इकडच्या साईडला. बघू तिकडं रोशन वर करते थोडासा, तिकडच्या साईडला बघा अटकले. तिकडे दिली फिट करून आपण. थांबा, हा माग घ्या, थोडी माग. हां, इथे दिली. चला आता पण थोडंसं पावसाळ्यामध्ये आपला उपनेर झाकून ठेवायचं होतं, म्हणून त्याच्यावरती ताडपत्री टाकली होती. तर आता परत काढायचं आहे. लास्ट सीझन गव्हाचं झालं होतं ना, त्याची पण चाळणी बदलायला लागेल गव्हाची, ती आपल्याला भाताची लावावं लागेल. आणि इकडं आम्ही चाळणी बदलली खरं, पण बहुतेक सेटिंग अजून बघावं लागेल कशी काय करावं लागेल, कारण ॲडजस्ट होत नाही जिथं तिथं. तर करूया ॲडजस्ट. तर आता मंडळी बसवलेली चाळणी
आता आम्ही फिट करतोय नट वगैरे. तर इथं मग अशी थोडासा हॉल इथला मोठा झाला आहे, तिथं वायसर बसवा लागला आपल्याला. तर रोशनबाईला सांगितलं वायसर घेऊन आला बाई घेऊन. दे भाऊ, हे काय पैसे नाही भाऊ, वायसर. हा बाई वायसर आपला लावायचे आपल्याला. तर आता सर्व कामं आवरून झालेत आमची आणि या मॅडम आता दिवाळीची साफसफाई घराची करणार आहेत. तर इथले सगळे फ्रेम वगैरे काय काय फरची बसली का खतम नाही ना. इथं फ्रेम वगैरे होते ना ते सर्व काढले. तर बाकी सगळे मंडळी पण तयारी करत आहे. इकडं किचन पण साफसफाई करायची चालू आहे. सगळे डब्बे वगैरे काढलेले. घरातली सफाई बऱ्यापैकी झालेली आहे. पडदे वगैरे धुवायचे होते तर पाणी नाही घरी, मोटर बंद आहे. तर आता आम्ही सगळे चाललो आहे मोपाड्याच्या नदीला. मी भावेश काकू काहीतरी आई नाही येते आणि चाललो आम्ही मॅक्स घेऊन. आणि मॅक्स पण धुया, फडके घेतले आता मॅक्स धुवायला. चला जाऊया. भर उन्हात चाललोय आता आम्ही. बस रायडिंग करतोय आणि सगळे मागं बसलेले आहेत. अजून कोण येणार आहे का तिरड्यातून? नाही कोण ना अजून. आमच्या तमा मॅडम आल्या तर त्यांना घेऊन जाऊ. आता तिरड्या भाट्यावर जाऊया इथून आपण. मंडळी आम्ही मोपाड्याला पोचणार तेवढ्यात तिरड्यात आलो इथं. म्हटलं कोण कोण येणार आहे तर बघूया. हां येते का ग मोपाड्याला? तुमची झाली तयारी? हा हा झाली का तयारी तुझी? हां तेवढाच. नॉईस. बाकीचे कुठे आहेत? इकडे यांची पण तयारी चालू आहे. वा इकडचे रॅक वगैरे काढले. तू काय करतो रे भाऊ? सिरियसली ब्रो. यांनी पण किचनचं सर्व साहित्य काढलेलं आहे, मांडण्यावरचे भांडे वगैरे. आता आम्ही जाणार आहे लगेच. चलो. तो अभी हम आ चुके हैं मोपाड़े के नदी पर. आणि गात्री नेले पुढं आणि हे नीच्या गोदड्या राहिल्यात. तर पुढं भरपूर जण आहेत. इथं गाड्या धुवायला वगैरे आलेले आहेत गोदड्या. इथं आता आपण इथं मॅक्स लावूया इथं. चलो. बाकी भीमाशंकर धुतोय गाडी. यांची झाली गाडी धुवून. आता आपण लगेच इथं रिवर्सनी लावूया. चलो. हां गेले खड्ड्यात. त्या ठिकाणी मॅट्स काढून ठेवलेले आहेत मॅक्समधल्या आपल्या. आणि बाशला म्हटलं तू पाणी मार, मी फडक्यांनी नंतर मग साफ करतो. आणि विषय असा झाला का शॅम्पू पण आणला नाही आहे. तर आपण निरमा आणलं होतं इथं बघा. तर निर्मानी हे करून टाकूया, धुवून टाकूया गाडी मस्तपैकी. गाडीवर पाणी मारून झालं आहे. आता भावेश निरमा टाकतोय आपल्या पाण्यामध्ये. निरमाचं पाणी करूया आणि परत एकदा गाडीवर फडका मारूया आणि नंतर फायनल परत गाडी धुवूया. पाणी काय जास्त झालं का रे? नाही ना आहे ना? थोडा टाक अजून. हो दे फेस. आमच्या मॅडम इथंच अजून कपडे तर अजून तरी धुत आहे तिकडच्या साईडला. तर ह्या ठिकाणी विनोद भाऊ गाडी धुतोय. भाऊ पटापट कर. गाडी धुतो नाही, तुला धुवायची आहे. भाऊ 50 रुपये देणार नाही. चल धु पटकन. एवढ्यात आपली गाडी धुवून झाली मस्तपैकी टाकाटाक मॅक्स. आणि आता चाललोय मी आमच्या लेडीज गँगकडे. त्यांनी किती कपडे धुतलेत, म्हणजे पडदेच आणलेत. आणि त्यांचा आत्ता व्हिडिओ कॉल आला आहे. म्हणजे एवढे गेले तेव्हा गोदड्या पण न्यायच्या ना. म्हटलं राहू दे आता चला. तिकडच्या साईडला आहे बघा, ते दिसत आहे ना तिकडं. आपल्याला तिकडं जायचं आहे. बघूया आता किती धुतले त्यांनी. बघा इकडच्या साईडनी वरच्या साईडनी पाणी येतं आहे आणि हे इकडं धुवून राहिले पडदे. अजून तरी झाले वाटतं बऱ्यापैकी. एवढे धुवून झालं एवढा डे. आणि बाकीचा धुवायचं आहे. आता धुत आहे बघा कशी. काकू ट्रेनिंग देऊ राहिले आमची. तिबेटनवरून जॅकेट घातलं होतं मी. त्याला झाले आता 4-5 वर्ष झाली, तरी पण धुवून घालतोय. क्वालिटी काय म्हणते जबरदस्त तिबेटियन. दरवर्षी डाग पडून एक, पण तरी पण आपण काय हार नाही मानायची. अजून तरी कपडे झालेत धुवून छानपैकी. आता इकडं पण गोदड्या धुवायचं काम चालू आहे यांचं. आणि इकडच्या साईडला पण लेडीज गँग आहे दुसरीकडची, ते पण धुवून राहिले आता कपडे. आणि निकलनेवाले ते बघा एवढे कपडे धुवून झालेत. आता निघूया आपण थोड्याने. किती राहिलं का? तर मंडळी आता आम्ही यांना कामाला लावलंय. बघा कसे काम करतात. मंडळी गाडी
धुवून झालेली आहे, आता नदीतून बाहेर काढता येते. एवढ्या कडक उन्हातानात आम्ही आता आमचे घरचे पडदे धुतलेले आहे आणि आम्ही चाललेलो आहे. आता गाडी पण झाली 2 मस्तपैकी. सगळी मंडळी आता दमलेली आहे मस्त. आता घरी जाऊन आराम करतील त्या डेंजर. चला आता निघूया आपण. आम्हाला इथं बिर्याणी करायची होती पण आपला बासमती राईस पाहिजे होता यांना. त्यासाठी आता पेठला जावं लागणार आहे. कंटाळा आलाय पण आता जावं लागणार आहे ना रे भावेश. मॅडमचा विषय असा आहे बिर्याणी खायची तर बासमतीच राईस पाहिजे. तर चिल्लर दिली मला काढून, म्हणे ही चिल्लरने आपण मला आणाच. मी म्हणत होतो नको देऊ पण आता एवढे प्रेमान देते मग दे मग ना. ऑनलाईन पण घेतलेत माझ्याकडे पैसे होते ते. हे माझ्याकडून एकदाच उसने घेतले, तू माझ्याकडून 10,000 रिटर्न मागितले. आयुष्य राहू दे पैसे होते ते घेतले. ए तुला रिटर्न दिले मी पैसे. दाखवू का तुला हिस्ट्री दाखवू का? चल रे भाऊ आता आम्ही चाललोय. अरे हम टार्झन लेंगे. बावीस चालवल आणि जाऊया पेठला. काय सांगितलं लक्षात राहत नाही माझ्या. बिर्याणी मसाला, खडा मसाला, बासमती राईस, दही, अजून काय 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 माहित. अजून भारी करता, एक नंबर बिर्याणी करता. चला मी थोडं पाय जातो तुला. मंडळी पेठला पोहोचलेलो आहे आम्ही आणि परत एकदा रस्ता बंद झाल्या कारणाने बहुतेक ही गाडी तिरड्या फाट्यावरनंच जाणार आहे. आणि आम्ही किराणामध्ये घेतलेलं आहे आम्हाला जे पाहिजे होते ते एव्हरेस्टचे मसाले वगैरे काय सर्व. तर जाऊया आता आपण. चला. अरे लक्षात आलं का आपल्याला आलं कोथिंबीर पण सांगितली होती. मग परत भाजीच्या दुकानात जावं लागणार आहे. तिथं गेलो आणि काकांना म्हटलं आलं कोथिंबीर लिंबू जे असेल ते सगळं देऊन टाका. आणि मग ते घेतलं आणि पटकन घराकडे निघालो. तर आत्ता मॅडमला आणून दिलेलं आहे सगळे. बिर्याणी मसाला, हा मसाला, तो मसाला. आणि इकडं मसाला तयार करायचं काम चालू. इकडं कांदा कापायचं. आणि हे बघा हे तांदूळ. आणि कोच मार्गदर्शन करू राहिले. आणि भविष्यात मस्त की बघणार आहे कशी काय करणार आहे रेसिपी ती. तर आपल्याला बाहेर काम आहे तर आपण बाहेर जाऊया. आपल्याला उपनेरची जी पायरी ना छोटी पडते ती वेल्डिंग करायची आहे. खाली सपोर्ट लावायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता उपनेरला जोडणार आहे आणि सपोर्ट लावणार आहे खाली. तर चला. आपल्याला एंगल कट करायचा होता म्हणून ग्राइंडर मशीनचं पातं रोशनकडे दिलं आणि म्हटलं एकदम मापात कट कर आणि ते उपनेरला जोडून म्हणजे वेल्डिंग करायची होती. तर रोशनला कडे दिलं मी ते सगळं साहित्य आणि बाहेर आता कटिंग करणार आहे. म्हटलं हळू कर भाऊ कारण रपकन अंगावर येऊन जातं कधी कधी, भरोसा नाही त्याच. तर बघूया आता आपण माप वगैरे घेतलं या ठिकाणी बसवायचं आहे. तर बघूया पुढं काय होतं आहे ते. आता मगाशी आपण जो एंगल कट केला होता ना तो उपनेरला आपल्याला वेल्डिंग करायची होती म्हणून तो जॉईन केला तिथं आणि वेल्डिंगचे टाके देऊ राहिला रोशन. अंधार पडलेला आहे त्याच्यामुळे काही जास्त करता आलं नाही. ते एक साईडचं केलं वेल्डिंग, इकडचं बाकी आहे. नंतर त्याला आपल्याला ही पायरी लावायची म्हणजे सपोर्ट द्यायचं आहे ना. ही बघा ही पायरी आहे आणि एंगल खाली लावायचे आहेत आपल्याला सपोर्ट देण्यासाठी. तर झाला टाईम आपला. तर आता हे बंद करूया, सगळं आवरूया. चला आता राईस झालेलं आहे. आता मिक्स करायचं काम चालू आहे. इथं दम देणे का बाकी आहे उसको. तर भात झाला आता. आमची बिर्याणी झालेली तर आम्ही आता जेवायला बसले छानपैकी. हे बघा छान बिर्याणी बनवलेली आणि धीरजने खतरनाक सरप्राईज दिले आम्हाला. ऑसम, अचानक भयानक. दीदी पण आली इथं. मला आता आमच्या सर्वांचं जेवण. धीरज भाऊ पण आले ते सरप्राईज द्यायला मस्त आहे की. त्यांचे इथं खेकडं केलेत तरी पण भाईनी इथं बिर्याणी खाल्ली आहे. आता जाऊन तिथं परत खेकडं खाणार आहे. आणि लांबूनच काय आलं होतं माहिती का, वास आला होता का तिथपर्यंत? वास आला होता. तर आता सर्व चाललेत नाशिकला. भावेश काकांचे सर्व चाललेत. तर चला आजचा ब्लॉग आपण इथंच समाप्त करूया. बाय बाय.